हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा। आज आपण नागपंचमीचे मस्तपैकी झोके खेळणार आहोत। कोणी कोणी झोके खेळले, कोणी कोणी नाही, कमेंट करून नक्की सांगा मला। चला तर मग आता आपण झोके खेळू। नागोबाची पूजा वगैरे सर्व काही झालेलं आहे। आता म्हणलं निवांत थोडेसे आपण पण नागपंचमीच्या झोक्याचा थोडासा एन्जॉय घ्यावा। चला मग आता आपण झोके खेळू। चला तर मग अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये झोका बांधलेला आहे। आता आपण खेळू। पंचमीच्या झोक्याचे गाणे कुणाकुणाला येतात ते नक्की सांगा मला। मला काही तेवढे गाणे येत नाहीत पंचमीचे झोका खेळताना, पण तुम्ही मला सांगा। अशा पद्धती मस्तपैकी आपण झोक्याचा पंचमीच्या आनंद घेत आहोत। हे पहा, मस्तपैकी असा आम्ही एन्जॉय करत आहोत। हे पहा, आता शिवम खेळत आहे मस्तपैकी पंचमीचे झोके। मी खेळत होते त्यावेळेस शिवम आणि मम्मी मला पण खेळायचं आहे। म्हणलं चला आता शिवमला पण खेळू द्याव। घरामध्येच बांधलेला आहे झोका, त्यासाठी आपल्याला मस्तपैकी खेळता येतो। हे पहा, असे मस्तपैकी पंचमीचे झोका खेळलेला आहे। असं म्हणले जातात की पंचमीचे 5 तर झोके स्त्रियांना खेळले पाहिजे। 5 पेक्षा जास्त झोके खेळलेले आहेत मी। तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच मला कमेंट करून सांगा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला असेच नवनवीन ब्लॉग बघायला भेटतील। पुन्हा एकदा नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा। चला तर मग पटपट सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला असेच नवनवीन ब्लॉग बघायला भेटतील। कसा वाटला तुम्हाला आजचा नागपंचमीच्या झोक्याचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आज तुम्ही जेवणामध्ये मेमो काय केलता? मी मस्तपैकी पुरण घालून उकडीचे कानोले केलेले आहेत। पुरणपोळी कढईमध्ये पोळी केलेली आहे आज मी, कारण की तवा टाकत नसतात म्हणून। आणि ते पण आपल्या राणी दैफळे रेसिपी चॅनलवरती ही व्हिडिओ आलेला आहे। कढईमध्ये मी पुरणपोळी केलेली आहे, ते पण तुम्ही पहा। आणि त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी किंवा समजा
ब्लॉग पाहायचे असतील तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूत असंच पुढच्या एका ब्लॉगमध्ये.